नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी. श्री स्वामी समर्थ. उद्या आहे अमावस्या. तर स्वामी समर्थ केंद्रानुसार अमावस्येला आपण नक्की कोणती सेवा करावी, त्याचबरोबर दीप अमावस्या असल्यामुळे आपण दीपपूजन कसे करावे, कोणता मंत्र म्हणावा, कोणत्या सेवा केल्याने आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया. बघा, उद्या दर्श अमावस्या प्रारंभ 23 तारखेला वार बुधवार रात्री वेळ 2:29 चालू होत आहे व अमावस्या समाप्ती 24 तारखेला वार गुरुवार रात्री 12:41 समाप्ती होत आहे. तर या काळात आपण आपल्या घरात कोणती सेवा करावी, नक्की काय करावे, याने करून आपल्या लक्ष्मी प्राप्ती होईल. या दिवशी घराचा उंबरठा हळदीने सारवून घ्यावा. पाण्यात मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून घर स्वच्छ पुसून घ्यावे. सर्व यंत्र भाणे घर स्वच्छ करून नारळ 7 वेळा उतारा करून फेकून द्यावा. बघा, आता या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नारळ उतारा कसा करावा हे सांगितलेले आहे. आता बघा, दर्श अमावस्येला करायची विशेष अशी सेवा कोणती, तर सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत अंघोळ करावी. जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान करावे. घराच्या व आपल्या सुरक्षितेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरव अष्टक, 11 वेळा वेदोक्त वल्ला सुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती, करणी, भानमती व इतर सर्व बांधेपासून संरक्षण होते. अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार, नारळ, खडीसाखर ठेवून मानसन्मान करावा. नंबर 4, अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा, तुम्ही एखादा धंदा करताय, व्यवसाय करताय किंवा तुमचं दुकान आहे तर दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करावा. खूप छान हा सुद्धा बघा उपाय आहे. या उपायाने सुद्धा तुम्हाला लगेच रिझल्ट जाणवेल. बघा, घरातील जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने नारळ उतारा करू शकता. नंबर 5, आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील सर्व जाळे जळमाटे काढून व्यवस्थित साफसफाई करून घ्यायची आहे. पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र व पंचगव्य टाकून स्वच्छ करून घ्यावे. तुमच्या घरातील ज्या कोणत्या जड वस्तू आहेत बघा, सोफा, बेड, कपाट, ह्या सुद्धा तुम्हाला सरकून त्याच्या खालची धूळ, माती, जाळे जळमाटे तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि आपलं घर स्वच्छ करायचं आहे. नंबर 6, हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा. नंबर 7, आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावरून नारळ उतारा हा 7 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून करावा. उतारा करताना वाहन हे जाग्यावरच ठेवावे व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा. तसेच पांढऱ्या मोहरा, वल्गा सुक्त 11 वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत घेऊन पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवावे व वाहनास केसारी बांधावी. हा जर उपाय तुम्ही केला तर तुमच्या वाहनांचा कधीही अपघात होणार नाही. हा उपाय सुद्धा तुम्ही नक्की करून बघा. नंबर 8, घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना असोला नारळ, गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधणे. अमावस्येला असोला नारळ, कोहळे किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर श्री स्वामी समर्थ 1 माळ, श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र 1 माळ, शाबरी मंत्र 1 माळ, नवनाथ मंत्र 11 वेळा, कालभैरव अष्टक 11 वेळा, वल्गा सुक्त 11 वेळा, गोरक्ष चिंच, असोला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुडीसहित बांधावे. जर अगोदरचे बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचरा कुंडीत सोडावे. असोला नारळ किंवा कोहळा टाकल्यानंतर कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी असं टपकतं बघा, ते गळतं, तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे. त्या पुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा, असोला नारळ आणून लावावे व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा. आता बघा, हिरण्यदान ज्याचे वडील नाहीत त्यांनीच हे करायचे आहे. आता ते कसे करावे? अमावस्येच्या दिवशी 12 ते 12:30 दरम्यान जानवे जोड, 1.25 पावशेर पेढे, 11 रुपये दक्षिणा या 3 वस्तू ब्राह्मणास दान देणे. प्रसाद म्हणून पेढा परत केल्यास तो खाऊ नये. हे सुद्धा हिरण्यदान केल्याने सुद्धा तुम्हाला जी काही पितृदोष आहे, पितृदोषाची लक्षणं आहे, त्यातून तुमची नक्कीच सुटका होणार आहे. घरात शांतता राहण्यासाठी 1 नारळ पूर्ण सोलून देवाजवळ शेंडी करावी. म्हणजे शेंडी जी आहे ती देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर 1 असे 7 कापूर जाळावे. कापूर जाळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र जप करावा. दर पौर्णिमा व अमावस्येला नारळ बदलून घ्यावा. जुन्या नारळाचा प्रसाद म्हणून खावा. नारळ खराब निघाल्यास तो विसर्जन करावा. शक्यतो अमावस्येला परान्न घेऊ नये.
आता बघा ही झाली आपण काय सेवा करायची ह्याची माहिती. आता बघा उद्या दीप अमावस्या पण आहे आणि आषाढ अमावस्या. तर आषाढ अमावस्या ही चातुर्मासातील पहिली अमावस्या असं मानलं जातं. श्रावण महिन्याला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येते. या अमावस्येला दीपपूजनाला अधिक महत्त्व आहे. ते भाग्यकारक मानलं गेलं आहे. या दिवशी स्नान, दान आणि पूजाविधीचे वेगळे महत्त्व आहे. सर्वत्र या अमावस्येला गतहारी या शब्दाचा अशब्द होऊन गटारी अमावस्या म्हणून चेष्टा करतात. पण आपण या अमावस्याला दीप अमावस्या म्हणून ओळखतो. यालाच आपण दीप अमावस्या किंवा दिव्यांची पहाट असेही म्हणून आपण ओळखतो. तुम्हाला काय करायचं आहे बघा, या दिवशी तुमच्या घरातील दिवे, तुम्ही जिथे कुठे दिवे ठेवले आहेत ते सर्व दिवे तुमच्या घरातील घ्यायचे आहेत, स्वच्छ पुसायचे आहेत, घासून स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पूजा केली जाते. बघा या दिव्यांची पूजेत काही ठिकाणी कणकेचे दिवे लावतात. धार्मिक मान्यतेनुसार पूर्वज अमावस्येच्या दिवशी पृथ्वीवर येतात असा समज आहे, जेणेकरून त्यांच्या वंशजांना समाधान मिळावे. अशा परिस्थितीत जेव्हा ते परततात तेव्हा त्यांच्या मार्गावर अंधार होऊ नये म्हणून दिवे लावले जातात, जेणेकरून बघा परतताना त्यांचा मार्ग दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघावा. यामुळे अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी दिवेदान केल्याने ते प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. दीप अमावस्येच्या दिवशी घरात ठेवलेले दिवे स्वच्छ केले जातात व संध्याकाळी पाटावर स्वच्छ कापड हंतरून ते दिवे ठेवावे व ते तिळाच्या तेलाने किंवा तुपाने प्रज्वलित करावे. या दिव्यांना फुले आणि नैवेद्य दाखवून पूजा करावी. तर आता बघा मंत्र कोणता म्हणायचा आहे. पूजा झाल्यानंतर न दीप सूर्याग्निरूपस्तव तेजस तेज उत्तमम ग्रहण वृत्तंता पूजा सर्व कामप्रदो भव या मंत्राचा जप करा. या मंत्राचा अर्थ असा आहे की बघा, हे दीपदेवा तू सूर्यरूप आणि अग्निरूप आहेस. तेजामध्ये उत्तम तेज आहे. माझ्या पूजेचा स्वीकार करा आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण करा असा होतो. तर बघा मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितली आहे. तर ही माहिती केंद्रानुसार आलेली आहे आणि ह्या सेवा तुमच्या घरात खास करून अमावस्येच्या दिवशी तर नक्की करा. आणि दीपपूजन कसे करावे हे सुद्धा मी तुम्हाला थोडक्यातच सांगितलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ, आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. श्री स्वामी समर्थ.